महाराष्ट्र राज्यातील 3 महत्त्वाच्या आणि मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयाला ऑटोनॉमस करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसपैकी MBBS कॉलेजला ऑटोनॉमस करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाची त्या ठिकाणी पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. ऑटोनॉमस म्हणजे नेमकं काय, एखादं कॉलेज ऑटोनॉमस झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याचबरोबर नीट UG 2026 ची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा याच्या अगोदर या 3 संस्थांमध्ये ऍडमिशन झालेले विद्यार्थी असेल, या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UGचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे महाराष्ट्रातील ही 3 मोठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, म्हणजेच महाराष्ट्रातील 3 मोठे MBBS जे कॉलेजेस आहेत जे प्रतिष्ठित आहेत, होणार स्वायत्त म्हणजेच ऑटोनॉमस. त्यांना ऑटोनॉमसचा दर्जा मिळणार आहे. बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहेत महाराष्ट्रातले त्यांना ऑटोनॉमस दर्जा पहिले मिळायचा, परंतु मेडिकलमध्ये हा पहिल्यांदाच प्रयोग होताना आपल्याला पाहायला मिळतो. या संदर्भातल्या बातम्या सुद्धा वेगवेगळ्या वेब पोर्टलला आलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. नीट विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा किंवा नुकसान काय होणार आहे याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला आम्ही सुरुवात केलेली आहे. जे विद्यार्थी नीट UG 2026 ची तयारी करत आहात अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आपण करत असतो. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजचे कॅटेगरी वाईज कट ऑफ त्याचबरोबर संपूर्ण कॉलेजेसची यादी हे सगळे डिटेल पाहिजे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना MBBS अब्रॉड साठी जे विद्यार्थी इंटरेस्ट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण MBBS अब्रॉडचे सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. मुख्य विषयाला सुरुवात करूयात. पोर्टलवरच्या अगोदर बातम्या बघूयात की बातम्या कशा प्रकारे आलेल्या आहेत, कशा प्रकारे याचं जे काही आहे ऑटोनॉमस करण्याच्या दिशेने त्याची वाटचाल चालू आहे. लोकसत्ता, राज्यातील 3 वैद्यकीय महाविद्यालयांना स्वायत्ता, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायत्ता देण्यासाठी समिती स्थापन, नागपूरचे मेडिकल, मुंबईचे JJ, पुण्यातील ससून होणार स्वायत्त संस्था किंवा त्यांना ऑटोनॉमसचा दर्जा मिळणार आहे. आता हा दर्जा मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेवर काय परिणाम होऊ शकतो, ज्यांच्या ऑलरेडी ऍडमिशन झालेले आहेत त्यांचा फायदा काय होऊ शकतो किंवा नुकसान काय होऊ शकतं, हे डिटेल PDF किंवा PPTच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. स्वायत्ता म्हणजे काय, एखादं कॉलेज ऑटोनॉमस होतं म्हणजे नेमकं काय होतं ते थोडक्यात समजून घेऊयात. स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यता जी आहे त्या संस्थेला मिळत असते. प्रशासकीय आणि आर्थिक निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे एखादी संस्था ऑटोनॉमस झाल्यानंतर प्रशासकीय आणि आर्थिक निर्णय जे आहेत ते कॉलेज लेवललाच त्या ठिकाणी घेतले जातात. त्यासाठी कुठल्या शासनाच्या परमिशनची किंवा कुठल्या युनिव्हर्सिटीच्या परमिशनची त्यांना आवश्यकता भासत नाही. ते पूर्णपणे स्वतंत्र असतात की आपले प्रशासकीय निर्णय आपणच स्वतः घेत असताना आर्थिक निर्णय सुद्धा, कॉलेजची फीस कमी करायची वाढवायची, हे संपूर्ण त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या हातामध्ये त्या ठिकाणी जात असतात. जलद प्रक्रिया, DMER किंवा इतर सरकारी विभागांच्या मंजुरीची प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी वाट पाहावी लागणार नाही. राष्ट्रीय धर्तीवर कारभार, एम्स दिल्ली आणि PGI चंदीगड यासारख्या मोठ्या राष्ट्रीय संस्थांच्या धर्तीवर काम चालणार. म्हणजे संस्थेला एखादं कोलॅबरेशन करायचं असेल मोठ्या संस्थेसोबत तरी हे संस्था इंडिपेंडेंट आपलं कोलॅबरेशन त्या ठिकाणी करू शकतात. मग भारत देशातले काही रिसर्च सेंटर असतील किंवा अब्रॉड मधले काही रिसर्च सेंटर असतील त्याच्याशी कोलॅबरेशन करण्याचा सुद्धा स्वतंत्र अधिकार या संस्थांना त्या ठिकाणी प्राप्त होतो. कोणती 3 मेडिकल कॉलेजेस आहेत MBBS ची जे ऑटोनॉमस होण्याच्या मार्गावर आहेत, तर पहिलं कॉलेज आहे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर JJ समूह रुग्णालय. ग्रँड मेडिकल कॉलेज महाराष्ट्रातलं एक टॉपचं मेडिकल कॉलेज. याला ऑटोनॉमस करण्याच्या दिशेने वाटचाल महाराष्ट्र शासनाची चालू आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर, GMC नागपूर. हे सुद्धा एक टॉपचं मेडिकल कॉलेज आहे महाराष्ट्रातलं.
याला सुद्धा ऑटोनॉमस करण्याच्या दिशेने वाटचाल चालू झालेली आहे. आणि तिसरं आहे बीजे वैद्यकीय महाविद्यालय पुणे, बीजे मेडिकल कॉलेज पुणे. ॲक्च्युली बीजेला अगोदर वगळलेलं होतं, पण पुन्हा बीजेचा याच्यामध्ये समितीच्या चौकशीमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्यामुळे बीजे सुद्धा ऑटोनॉमस होण्याच्या दिशेने आपली वाटचाल त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे 3 हे महत्त्वाचे आणि सगळ्यात टॉपचे, ज्याचा कट ऑफ सुद्धा हायर साईडला असतो, हे 3 वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत जे ऑटोनॉमस होण्याच्या दिशेने आपली वाटचाल त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं. सरकारची पुढील प्रक्रिया काय आहे? समिती स्थापन केलेली आहे महाराष्ट्र शासनाने. राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांटिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे. अहवाल सादरीकरण हा दुसरा टप्पा असणार आहे. या समितीला पुढील 3 महिन्यात राज्य सरकारला सविस्तर अहवाल सादर करायचा आहे. म्हणजेच पुढील 3 महिन्यामध्ये ह्या समितीचा अहवाल येईल आणि त्याच्यानंतर अंमलबजावणी होईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या निर्णयाची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल. म्हणजे आता समिती स्थापन केलेली आहे, समितीला 3 महिन्यात अहवाल द्यायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी साधारणतः प्रवेश प्रक्रिया जेव्हा सुरू होतात, नीटचा रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतात तोपर्यंत याची अंमलबजावणी संदर्भात महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतं. त्याच्यानंतर ऑटोनॉमस एखादी संस्था झाली तर त्याचे फायदे काय काय आहेत? जलद निर्णय, खरेदी आणि प्रशासकीय कामामध्ये वेग येईल, ज्यामुळे रुग्णांना व विद्यार्थ्यांना सुविधा लवकर मिळेल. म्हणजे निर्णय जे आहेत तिथल्या तिथे संस्थेत होतील, याला प्रशासकीय मान्यतेची वाट बघण्याची आवश्यकता नाही. दुसरा आहे दर्जेदार सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध होतील. तिसरा फायदा आहे नवीन कोर्सेस आणि रिसर्च, नवीन सुपर स्पेशालिटी कोर्सेस, फेलोशिप आणि प्रगत वैद्यकीय संशोधन रिसर्च सेंटर सुरू करता येईल. त्याच्यानंतर उत्तम प्रॅक्टिकल ज्ञान, रुग्णालयातील अद्ययावत सुविधामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्तम क्लिनिकल एक्सपोजर मिळेल. हे काही फायदे आहेत एखादी संस्था ऑटोनॉमस झाल्यानंतर. त्याच्यानंतर याच्यामध्ये नुकसान काय काय आहेत ते सुद्धा पाहूयात. एक आहे फी वाढण्याची शक्यता. भविष्यात MBBS किंवा PGच्या शैक्षणिक फी मध्ये वाढ होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही. कारण फीस एखाद्या संस्थेला शासनाच्या मदतीशिवाय चालण्यासाठी जो काही रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे तो फीसमध्येच मोठ्या प्रमाणात येत असतो. त्यामुळं तिथे डेव्हलपमेंट करायची असेल तर विद्यार्थ्यांवर त्या फीसचा ताण त्या ठिकाणी पडू शकतं. तर हा एक नुकसान त्याच्यामध्ये सांगितलं जातंय. दुसरं आहे रुग्णांवर आर्थिक ताण. नवीन सुविधांसाठी गरीब रुग्णांकडून काही अतिरिक्त शुल्क आकारले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हे दुसरं नुकसान आहे. तिसरं व्यापारीकरणाची चिंता. सरकारी नियंत्रण कमी झाल्यामुळे या जुन्या व मोठ्या संस्थांचे हळूहळू व्यापारीकरण होण्याची भीती आहे. म्हणजेच या संस्था ऑटोनॉमस झाल्या तर सरकारच्या हातातून या संस्था जातील, सरकारचा कुठलाही कंट्रोल या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे या संस्थेवर जे काही मॅनेजमेंट येईल त्याच्यामध्ये व्यापारीकरण किंवा प्रायव्हेटायझेशनच्या दिशेने या संस्था जातील अशी सुद्धा भीती त्या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. आणि कर्मचाऱ्यांचा विरोध. बदल्या आणि पेन्शनच्या नियमातील संभाव्य बदलामुळे सध्याचे सरकारी डॉक्टर आणि कर्मचारी या प्रक्रियेला विरोध करत आहेत. म्हणजेच आत्ता हे कॉलेज पूर्णतः गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे आणि इथे काम करणाऱ्या जे काही कर्मचारी वर्ग आहे यांना एक सिक्युरिटी आहे की आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहोत. जर संस्था ऑटोनॉमस झाला तर गव्हर्नमेंटचा आणि युनिव्हर्सिटीचा पूर्ण ताबा सुटला तर मग या कर्मचाऱ्यांना सुद्धा एक भीती आहे की त्याचं व्यापारीकरण त्या ठिकाणी होऊ शकतं. तर अशा प्रकारे आहे. आणि प्रवेश प्रक्रिया कशी असतील? प्रवेश प्रक्रिया नीटच्या बेसिसवरच असतील, 2026 मार्क्सच्या बेसिसवरच असतील. याच्यासाठी संपूर्णतः महाराष्ट्र CET सेलचं जे काही रेग्युलर ऍप्लिकेशन फॉर्म विद्यार्थी भरतो, चॉईस फिलिंग भरतो, बाकी कॉलेजेससाठी अगदी तसंच आहे. परंतु या कॉलेजला नंबर लागल्यानंतर ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही एका ऑटोनॉमस कॉलेजला त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन होणार आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठलाही बदल होणार नाही. परंतु ऑटोनॉमस कॉलेज झाल्यानंतर त्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आपण विद्यार्थ्यांना यामध्ये डिस्कस केलेले आहेत. या PPT मध्ये जे इमेज वापरलेले आहेत त्याचे हे काही सोर्सेस आहेत. याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुमचं मत त्या ठिकाणी मांडू शकता की कॉलेज ऑटोनॉमस व्हायला पाहिजेत किंवा व्हायला नाही पाहिजेत, झाले तर का व्हायला पाहिजेत, नाही झालं तर का नको. अशा प्रकारच्या सुद्धा कमेंट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. व्हॉट्सअप ग्रुप त्याचबरोबर ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.